अशा प्रकारे आमचं हे कंदील बनवून तयार झालेलं आहे. यात मल्टी कलर मध्ये आहेत, पण ते ऑक्सिडाइज आहेत हे कानातले. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी श्रेयास लागे मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओला मी इथून किचन मधूनच सुरुवात करते. त्याचं कारणच असं आहे की माझं चपात्या वगैरे करायच्या बाकी राहिलेल्या आहेत. कारण की संदेशची आज फर्स्ट होती, त्यामुळे मग आणि आज त्यांचा उपवास सुद्धा आहे सॅटर्डे असल्यामुळे. तर मग ते कामाला गेलेले आहेत सकाळीच. आणि साईशा सकाळी आज तिची एक्झाम चालू असल्यामुळे ती संध्याकाळच्या क्लासला जायला कंटाळते, त्यामुळे मग ती आता सकाळी लवकर उठते त्यासाठी, क्लासला जाण्यासाठी. तर मग ती सकाळी 8:30 वाजता उठून 9-9:30 वाजता तिला मी क्लासला सोडून आलेली आहे. त्यानंतर मग राहिलं श्रेयांश आणि माझा नाश्ता. तर आमचं पोहे वगैरे असं खाऊन झालेलं आहे. त्यानंतर मग सायशाला स्कूलमध्ये टिफिनला काय द्यायचं म्हणून मग चपात्या आणि काचऱ्या करून देणार आहे. तर मग त्यासाठी मग मी आता चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवलेलं होतं आणि आता मी ते करणार आहे, करून तिला तिचा टिफिन पॅक करून देणार आहे. आणि राहिली दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे की दिवाळीची तयारी चालू झालेली आहे. ऑब्व्हियसली सर्वांच्याच घरी ती तयारी चालू झालेली असणार आहे. पण ह्यावेळेस दिवाळीमध्ये स्पेशली काय काय घेणार आहोत किंवा काय म्हणजे ड्रेस असतील किंवा अजून काही बऱ्याच अशा गोष्टी असतील, तर मग ते हळूहळू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसून येईलच. पण सध्या तरी आत्ताच्या ह्या सिच्युएशन मध्ये की म्हणजे सायशाची एक्झाम चालू असल्यामुळे त्यांना ऍक्टिव्हिटी सुद्धा ह्याच मध्ये दिलेल्या आहेत आणि लहान मुलं ह्या सर्व ऍक्टिव्हिटी करू शकत नाही. ते सर्व आपल्याला शेवटी पॅरेंट्स लोकांना कराव्या लागतात. तर मग मी आता तिला क्राफ्टिंगचं म्हणजे जे पेपर क्राफ्टिंग असतात त्याच्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. तुम्ही कंदील किंवा असं ज्या हँगिंगच्या गोष्टी असतात, हँगिंग करण्यासाठी ज्या गोष्टी असतात स्कूलमध्ये ते लोक लावतात, तर त्याचा मी तुमच्यासोबत फोटो शेअर करते. तर मग अशा प्रकारे ते हँगिंगच्या ज्या गोष्टी असतात त्या लहान मुलांकडून मागवल्या जातात, घरच्या घरी बनवून त्या मागवतात आणि मग ते स्कूलमध्ये लावतात. तर मग तीच एक गोष्ट चालू आहे करायची आणि ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आम्ही नक्की काय बनवतोय. आणि कंदील तर आहे, पण त्याला कंदील सुद्धा बोलता येणार नाही, कारण की आपण कंदीलमध्ये बल्ब लावतो, ते आतमध्ये त्याला तुम्ही लावू शकत नाही. तर अशा प्रकारे मी तिला ते करून देते आणि मंडेलाच म्हणजे 12 तारखेला तिला ते घेऊन जायचं आहे स्कूलमध्ये. आणि त्याच्यावरती त्यांचं पूर्ण नाव म्हणजे जे स्टुडंट आहेत त्यांची नावं लिहायची आहेत वरती. तर मग आता मी ते एक बनवून ठेवलेलं आहे, एक बनवायचं बाकी आहे. तर मग ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी ते कशा पद्धतीने मस्तपैकी असं करून ते मोकळी झाले. केस विंचरले, आता पावडर सुद्धा येऊन लावली. तर ते मी करत बसलेली आहे आणि थोडंसं एक माझं करून झालेलं आहे आणि एक करायचं बाकी राहिलेलं आहे. ते म्हटलं मी ते तुमच्यासोबत शेअर करू आणि ते कसं वाटतं ते सुद्धा मला समजेल. तर आता मी एक झालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते की मी ते कशा प्रकारे केलेलं आहे ते. बाकी हा तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आय होप की तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करतील आणि ह्याच्या पुढचे जे काही व्हिडिओज असतील ते तुमच्यासोबत हळूहळू येतात. तर हे ती मी बनवलेलं आहे, रात्री बनवायला बसलेली. आणि हे जे आहेत हे अशा प्रकारे आपल्याला स्केल आणि पट्टीने वगैरे असे लाईन आखून घ्यायचे आहेत. हे मी तुम्हाला दाखवते मी कसं करते. आणि कारण की ते एक अजून बाकी आहे आणि हे जे आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला बारीक बारीक असे व्हाईट कलरचे सुद्धा डायमंड दिसत असतील, तर ते मी चिटकवलेले आहेत ह्याला असे छोटे छोटे करून सर्वच ठिकाणी. त्यानंतर आता 11 वाजलेले आहेत आणि आता थोड्या वेळातच साईशा रिटर्न घरी येईल. आणि दुसरं म्हणजे सांगायचं आहे की मी आज तुमच्यासोबत माझे जे कानातले आहेत, तुम्हाला कदाचित दिसत असेल की ही प्रत्येक वेळेस कानातले वगैरे ते का नाही घालत घरी वगैरे असताना. तर मग मला तुम्हाला असं सांगायचंय की जे आपले खोटे कानातले असतात म्हणजे मला फक्त कानामध्ये असेल, गळ्यामध्ये, हातामध्ये ते फक्त सोन्याचं असेल तर मग ते सूट होतं. आणि जर जे आपण ते खोटे कानातले वगैरे असं घालतो तर मग ते मला सूट होत नाही. त्यानंतर मग खूप असं कानांना वगैरे प्रॉब्लेम होतो.
फोडी वगैरे येतं, पाणी यायला लागतं, तर मग ते सूज येते पूर्ण अशी कानाच्या भोवती. तर मग ते मला सहन होत नाही, म्हणजे असं सारखे त्याला अशी खाज वगैरे येत राहते. तर त्यासाठी मी ते जास्त खोटी कोणती गोष्ट अशी युज करत नाही. आणि घालायचं असेल तर मग मी गोल्डचं वगैरे असेल तरच मग मी घालते, नाही तर मग मी काहीच वेअर करत नाही मंगळसूत्र सोडून. तर मग मी आज तुम्हाला माझे जे कानातले आहेत, जे मी फंक्शनसाठी किंवा आपण कुठे बाहेर वगैरे जातो त्यावेळी जे आपण 1-2 दिवसासाठी आपण वेअर करतो, तर मग त्या सर्व गोष्टी आहेत माझ्याजवळ, किती कानातले आहेत आणि त्याचं मी कलेक्शन कसं करून ठेवलेलं आहे, मी ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता सायशा घरी आलेली आहे. आता तिची फक्त बाकी सगळी तयारी झाली आहे, फक्त आयडी आणि केस तिची थोडीशी व्यवस्थित करायची आणि तिला खायला दिलंय. 15 मिनिटं झाली आल्यापासून, 11:30 पासून 15 ते 20 मिनिटं झाली. ती अजून खात बसलीये, तिचं रोजचं असं असतं. त्यानंतर मेन म्हणजे तिला स्कूलमध्ये दुसरं काही ओरल असल्यामुळे दुसरं काही घेऊन जायचं नाहीये, तर त्यांची जी स्कूलची जी डायरी आहे ती फक्त घ्यायची आहे. आणि हे टिफिन वॉटर बॉटल आहे, तर मग हे फक्त त्यांना घेऊन जायचंय. बाकी फक्त आज ओरल असल्यामुळे दुसरं काही आता घेऊन जायचं नाहीये. मला दुसरे बाकी भेटले नव्हते, त्यामुळे माझ्याजवळ जी छोटीशी माळ होती मोत्यांची, ती माळ, त्याच्यामध्ये 5 असे मोठे मणी आहेत आणि म्हणजे मोती आहेत आणि बाकी सर्व असे लहान लहान मोती आहेत. तर मग ते त्याला मॅच होतील, तर त्यासाठी हे मी घेतलेले आहेत. आणि जे मी तो पेपर यूज केलेला आहे त्यासाठी ते ऑर्गमी पेपर आहेत. त्याला आपल्याला असे हे तुम्हाला असे दिसत असतील, इथे लाईन पाडून घ्यायचे 4 ते 5. आणि त्यानंतर मग मी हे ज्यावेळी धाग्यामध्ये स्टार, हे जे मी ह्याचे घेतलेले आहेत, ग्लिटरचे स्टार्स आहेत, हे जे उन्हामध्ये वगैरे चमकतात ते. तर ह्यातले 2 स्टार मी लावणार आहे. त्यानंतर हे पेरल्स लावणार आहे. आणि हे जे मी छोटे छोटे ग्लिटरचे शीट्स भेटतात आपल्याला दुकानामध्ये, हे मी कट करून घेतलेले आहेत. माझ्या गेल्या वर्षीचे होते हे, त्यासाठी हे छोटे झालेले आहेत पूर्ण. एवढे मोठे असे भेटतात हे शीट्स. आणि आय थिंक आता मला एवढं लक्षात नसेल की हे कितीला भेटतात ते. तर मग हे मी माझ्याजवळ 4-5 होते, त्यातलेच मी छोटे छोटे असे सर्कल मध्ये करून घेतलेले आहेत 3. आणि त्याला मध्ये असं सेमी सर्कल टाईप असं करून मग ते चिटकवणार आहे मी तिन्ही साईडला. आणि ते मी पूर्ण असं हे सर्व धाग्यांना चिटकवणार आहे. तर आता माझी बाकी सर्व तयारी करून झालेली आहे, बाकीचे बनवून झालेले आहेत, पण एक मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी करायचं ठेवलेलं आहे. तर आता मी ते तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला दाखवते मी ते कसं करते ते. सर्वात आधी आपण हा पेपर असा फोल्ड करून घेणार आहोत. असा ट्रायंगल मध्ये आपल्याला हे फोल्ड करायचे आहे दोन्ही बाजूने. अशा प्रकारे आपण हे दोन्ही बाजूने फोल्ड करून घेतलेत. आणि त्यानंतर आता हे आपण इथून ओपन करणार ना, मग हे आता ओपन जिथून करणार ना, हे ह्या साईडने, तर ह्या साईडने आपल्याला लाईन मारून घ्यायचे. सायशाच्या स्कूलमध्ये हे द्यायचे आहेत, पण तिचे जे काही आता चेकिंग वगैरे झालं, मार्क वगैरे भेटले, त्याच्यानंतर मग ती परत रिटर्न ते घरी घेऊनच येणार आहे. आणि मग ते कदाचित आपल्याला डोरला लावायला पण भेटेल. बाकी काही नाही एवढं, फक्त थोडीशी डिझाईन, वेगळी डिझाईन असं. तर आता हे आपण लाईन करून घेतलेले आहेत आणि हे जे आहे लेवल हे तुमचे समान यायला पाहिजे, तर ते कदाचित कट केल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला दिसतील. आणि आता हे आपण इथून कट करून घेणार आहोत सर्व.
आता आपलं हे कंदील बनवून झालेलं आहे पूर्णपणे, तुम्ही बघू शकता. साईशा आता थोड्या वेळातच घरी रिटर्न येईल स्कूलमधून, तर ती खूप खुश होणार आहे. खूप छान असं वाटतंय, मला वाटलं नव्हतं एवढं भारी मस्त झालं आहे. अशा प्रकारे आमचं हे कंदील बनवून तयार झालेलं आहे. कसं वाटलं ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. छान वाटतंय का? तर सर्वात आधी हा मस्तपैकी छोटासा असा डबा मी त्यासाठी तयार केलेला आहे. तर ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे की कोणकोणते असे आहेत ते कानातले. त्या दिवशी वेअर केलेले होते, जास्त असे झुमके टाईप मध्ये आहेत सर्व, तर त्यासाठी ते डेली रुटीन मध्ये नाही घालायला जमत. आणि ते स्टड्स वगैरे असतात छोटे छोटे एकदम, तर मग ते मी जास्त करून वेअर करते. जर रोजच्या वेळेस आपण नॉर्मल असं कुठे सायशल वगैरे स्कूलमध्ये सोडायला जात असतो किंवा बाहेरचं खाली जसं कोणतं काम असेल तर मग मी ते घालते. तर हे जास्त करून मी फक्त फंक्शनला किंवा आपल्या इथे काही फेस्टिवल वगैरे असेल तर त्यावेळी मी हे कानातले युज करते. तर सर्वात आधी मला तुम्हाला दाखवायचे होते की हे जे जे झुमके आहेत, मस्त क्यूट असे आहेत झुमके हे, आणि मल्टी कलर मध्ये आहेत पूर्णपणे. हे दिसत असेल व्यवस्थित क्लिअर दिसत असेल की नाही माहिती नाही. खूप छान असे वाटतायत, आणि त्यामध्ये पूर्णपणे असे गोल्डन मध्ये नाहीयेत, मल्टी कलर मध्ये आहेत, पण ते ऑक्सिडाइज आहेत हे कानातले. तर त्यासाठी जरा लांबून दिसताना पण खूप छान वाटतंय. तर ही एक जोड आहे. त्यानंतर ऑक्सिडाइज मध्ये अजून एक ग्रीन कलरचे आहे, जे मी स्पेशली साडीसाठी घेतलेले होते. ते म्हणजे हे आहेत कानातले, ते हे सुद्धा ऑक्सिडाइज आहेत कानातले. ह्याच्यामध्ये व्हेरायटीज खूप छान छान असे येतात ना, काही डिझाईन बघतच राहू असे वाटतात, एवढे भारी असतात. तर हे कानातले मला 120 पर्यंत पडलेले. तर मी 120 रुपयापर्यंत हे मी कानातले घेतलेले होते. आणि हे जे आहेत मी 100 रुपयापर्यंत घेतलेले होते हे कानातले, मल्टी कलर मधले, जे मी स्टेशनवरून घेतलेले होते डोंबिवलीमध्ये. आणि मग त्यानंतर हे झुमके आहेत जे मी साडीवरती वेअर करते स्पेशली, कारण की हे मोत्यांचे आहेत, पूर्ण बारीक छोटे छोटे मोते आहेत ह्याला, आणि मस्तपैकी असं मध्ये डायमंड, आणि ह्या चारी असे डायमंड आहेत. तर त्यासाठी हे कानातले खरंच खूप छान वाटतात. तर मग हे मी साडीवरती सर्व साड्यांवरती हे मॅचिंग होतात. तर हे आहेत. मग त्यानंतर मग आपण कुठे असं बाहेर वगैरे गेलो, मार्केटला वगैरे गेलो, तर मग आपण टॉप वगैरे वेअर करतो. तर त्यासाठी मी हे झुमके नाहीये, नॉर्मली असे इयरिंग्स आहेत हे, पण ते सुद्धा डायमंडचे आहेत, बघू शकता. छान वाटत ना. तर हे कसे कानातले आहेत. त्यानंतर मग हे जे आहेत, ह्याचा माझ्याजवळ एक चोकर सुद्धा आहे, तर त्याच्यावरचे हे कानातले आहेत, एकदम छोटेसे नाजूक असे कानातले आहेत. हे जे कानातले आहेत ते थोडेसे मोठे आहेत. हे मी ज्यावेळी सायशाचा पहिला बर्थडे होता, तर मग त्यावेळी हे सनेशने मला घेतलेले होते. जवळजवळ 200 रुपयापर्यंत हे कानातले मी घेतलेले होते. त्यासाठी मग मी आठवण म्हणून मी ते ठेवून दिलेले आहेत तसेच. तर आणि आपले जे आता चनियाचोली वगैरे असते, तर मग मी त्याच्यावरती हे घातलेले होते कानातले. तर तिथून जास्त असे मला हे युज झालेले नाहीयेत कानातले, पण मी ते एक आठवण म्हणून आपल्या जवळ असावी म्हणून मी ते ठेवून दिले आहेत. त्यानंतर हे एक आहे, हे सुद्धा रेड कलरचे आहेत, म्हणजे रेड डायमंड मध्ये वगैरे आहेत. खूप छान असे वाटतात ना. व्हाईट कलरचा इथे वरती डायमंड आहे, आणि हा मेन म्हणजे असं सर्व छोटे छोटे असे डायमंड आहेत, पूर्ण रेड कलरचे, मॅचिंग रेड कलरच्या साडीवरती आहेत. हे नॉर्मली गोल्डन मध्ये आहेत, जे व्हाईट डायमंड मध्ये आहेत सर्व. तर मग हे कोणत्याही साडीवरती आपल्याला मॅच होऊ शकतात. सॉरी, तर हे कोणत्याही साडीवरती आपल्याला मॅच होतील असे हे कानातले आहेत. त्यानंतर मग हे एक आहेत, हे एकदमच नाजूक आहेत, खूप नाजूक आहेत हे कानातले.
पण दिसायला खूप छान असे प्रिटी असे वाटतायत हे कानातले. आणि मी तुम्हाला असं सांगितलं होतं ते सायशाचं सुद्धा मी कानातले वगैरे मी ते कलेक्शन करून ठेवते, पण मी सायशाचं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत नाहीये, कारण की हा भरपूरच मोठा व्हिडिओ होऊन जाईल. तर मग मला एक दाखवायचे होते, हे एकदम छोटेसे असे आहेत, प्रेसवाले कानातले आहेत. मी तुम्हाला गेल्या मी सांगितलं होतं की तिला असे कानातले ज्याप्रमाणे मला जमत नाही तसंच तिला सुद्धा जमत नाही तसं खोटे वगैरे कानातले घालायला. तर तिला सुद्धा हे घेतलेले आहेत असेच. जी बिंदिया असते आपण तिन्ही साईडला लावतो, तर मग ती ही बिंदिया मी घेतलेली होती तिला. खूप छान अशी वाटते, मला आवडलेली ही दुकानामध्ये मी घेताना. लावून दाखवते. अशा प्रकारे ही बिंदिया लावायची, खूप छान वाटत होती सायशाला सुद्धा. तर ही एक मी घेतलेली आहे. त्यानंतर मग तिला ही नॉर्मली एक बिंदी आहे आणि एक आहे तिची नथ आहे, पण ती ते नाहीये आता मी आणलेली नाहीये. जी बाकी कास्ट मध्ये जे लावतात म्हणजे असं इथून जॉईंट असते ती एक नथ आहे, ती एक घेतलेली आहे नवीन. तर तिचं कलेक्शन वेगळं आणि माझं कलेक्शन वेगळं करून ठेवावं लागणार आहे प्रत्येक गोष्टीचं, कारण की मग सर्वच मिक्स झालं की मग ते शोधायला खूप मुश्किल होऊन जाईल. तर मग त्यासाठी आता सध्या एवढं जास्त नाही वाटत नाहीये, त्यासाठी हा एका डब्यातच ठेवलेला आहे. तर असा होता आजचा आमचा दिवस आणि आता दुपारचे 3 वाजलेले आहेत. तर आता सायशा थोड्या वेळातच म्हणजे 15 ते 20 मिनिटात आता ती घरी येईल. तर त्यानंतर मग ती आल्याच्या नंतर फ्रेश वगैरे झाली की मग ती थोडा वेळ झोपून जाईल. श्रेयांश अजूनपर्यंत थोडा वेळ झोपलेला, पण अजूनपर्यंत असं व्यवस्थित झोपला नाहीये. तर मग ती आल्याच्या नंतर मग त्याला झोपवणार आहे. माझी बाकीची कामं करून घेतलेली, त्यानंतर मग तिचं आकाश कंदील करायचं होतं ते करून घेतलं. आणि आता तिचं ऍक्टिव्हिटीचं काम महत्वाचं काम होतं ते झालेलं आहे. त्यामुळे मग आता एवढं काही टेन्शन नाहीये की ती ज्यावेळी वनडेला जाईल स्कूलमध्ये त्यावेळी तिला ते देता येईल. तर असा होता आमचा आजचा दिवस. आणि हे क्राफ्टिंगचं जे काही ऍक्टिव्हिटी होती ती तुम्हाला कशी वाटली, किंवा माझे जे कानातले होते किंवा इयरिंग्स होते त्याचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. तोपर्यंत आपण असंच भेटत राहू पुढच्या छान छान व्हिडिओ सहित. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटत राहू असं छान छान व्हिडिओ सहित. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.